अयोध्याकांड. खगमृग हयगय जाही न जोये, राम बियोग कुरोग बिगोये. नगर नारी नर निपट दुखारी, मनहु सबन्नी सब संपत्ती हारी. श्रीरामांच्या वियोगरूपी वाईट रोगाने त्रासलेले पशुपक्षी, हत्ती, घोडे यांना पाहावत नव्हते. नगरातील स्त्री पुरुष अत्यंत दुःखी झालेले होते. जणू सर्वजण आपली सर्व संपत्ती गमावून बसले होते. पुरजन मिलही न कहही कछु गवही, जोरा रही जाही भरत कुशल, पूछी न सकही भय विषाद मन माही. नगरातील लोक भेटत होते, परंतु काही बोलत नव्हते. गुपचूप प्रणाम करून जात होते. भरत सुद्धा कुणाला खुशाली विचारत नव्हता, कारण त्याच्या मनात भय व विषाद भरला होता. हाट बाट नाही जाई निहारी, जणू पूर दह दिसी लागी दवारी. आवत सूत सुनी कैकय नंदिनी, हरशी रबी कुल जलरूह चंदिनी. बाजार व रस्ते पाहवत नव्हते, जणू दाही दिशांना वणवा लागला असावा. पुत्र येत असल्याचे ऐकून सूर्यकुल रूपी कमलाला कोमेजून टाकणारे चांदणे बनलेली कैकेयी फार आनंदित झाली. सजी आरती मुदित उठी धाई, द्वारेही भेटी भवन लेई आई. भरत दुखित परिवारू निहारा, मानहू तुहिन भजन बनू मारा. ती आरती सजून आनंदाने धावली आणि दरवाजाजवळ भेटताच भरताला महालात घेऊन गेली. भरताला सर्व परिवार दुःखात असलेला दिसला, जणू कमल वनाला दवाने करपून टाकावे. कैकेयी हर्षित एही भाती, मनहु मुदित दव लाई किराती. सुतही ससोच देखी मनू मारे, पूछती नैहर कुशल हमारे. एक कैकेयीच अशी आनंदित दिसत होती की जणू जंगलाला आग लावून भिल्लिणीला आनंद वाटावा. भरताला काळजीत पडलेला व उदासवाणा पाहून ती विचारू लागली की आमच्या माहेरी सर्व खुशाल आहे ना? सकल कुशल कही भरत सुनाई, पूछी निज कुल कुशल भलाई. कहू कहतात कहा सब माता, कह सिय राम लखन प्रिय भ्राता. भरताने सर्व खुशाली सांगितली. मग आपल्या कुळाचे क्षेम विचारले. भरत म्हणाला की बाबा कुठे आहेत? माझ्या सर्व माता कुठे आहेत? सीता व माझे प्रिय भाऊ राम लक्ष्मण कुठे आहेत? सुनी सूत बचन स्नेहमय, कपट नीर भरी नैन. भरत श्रवण मनसूल, सम पापिनी बोली बैन. पुत्राचे प्रेमळ उद्गार ऐकून नेत्रांमध्ये खोटे पाणी आणत पापिनी कैकेयी भरताच्या मनाला शुळाप्रमाणे बोचणारे शब्द बोलली. तात बात मई सकल सवारी, भई मंथरा सहाय बिचारी. कछुक काज विधी बीच बिगारेऊ, भूपती सूरपती पूर पगू धारेऊ. बाळा, मी सर्व गोष्टी बरोबर जमवल्या होत्या. बिचाऱ्या मंथरेने मदतही केली, परंतु विधात्याने मध्येच थोडा खोडा घातला. त्यामुळे राजा देवलोकी निघून गेले. सुनत भरतू भये बिबस विषादा, जनु सहमेऊ करी के हरी नादा. तात तात हा तात पुकारी, परे भूमी तल व्याकुल भारी. हे ऐकताच दुःखामुळे भरताची दशा दयनीय झाली. जणू सिंहाची गर्जना ऐकून हत्ती घाबरून गेला. तो बाबा बाबा अहो बाबा असे म्हणत अत्यंत व्याकुळ होऊन जमिनीवर पडला. चलत न देख न पायऊ तोही, तात न रामही सौपेहू मोही. बहुरी धीर धरी उठे संभारी, कहू पितू मरण हे तू महतारी. आणि विलाप करीत म्हणू लागला की अहो बाबा, मी तुम्हाला अंतकाळी पाहूही शकलो नाही. तुम्ही मला श्रीरामांच्या हाती सोपवूनही गेला नाहीत. मग धीर धरून तो स्वतःला सावरत उठला आणि म्हणाला, आई, बाबांच्या मृत्यूचे कारण तर सांग.
सुनी सूत बचन कहती कैकेयी, मरमू पाछी जनु माहुर देई, आदि हुते सब आपनी करनी, कुटिल कठोर मुदित मन बरनी. पुत्राचे बोलणे ऐकून कैकेयी सांगू लागली. जणू मर्मस्थानी चिरून ती त्यात विष भरत होती. कुटील व कठोर कैकेयीने आपले सर्व कृत्य प्रारंभापासून शेवटपर्यंत प्रसन्नपणे सांगितले. भरतही बिसरेऊ, पितू मरण सुनत राम बन गौनु. भरतही बिसरेऊ, पितू मरण सुनत राम बन गौनु. हे तू अपन पऊ, जानी जीय थकित रहे धरी मौनू. श्री रामचंद्रांचे वनात जाणे ऐकून भरत पित्याचे मरण विसरून गेला आणि मनात त्या सर्व अनर्थाचे कारण आपण आहोत असे समजून अवाक व सुन्न झाला. बिकल बिलो की सूतही समुझावती, मनहू जरे पर लोनू लगावती. तात राऊ नाही सोचई जोगू, बिडई सुकृत जसू किन्नेऊ भोगू. मुलगा व्याकुळ झालेला पाहून कैकेयी त्याला समजावू लागली. जणू भाजल्या जागी मीठ चोळू लागली. ती म्हणाली, बाळा, राजांसाठी काळजी करण्याचे कारण नाही. त्यांनी पुण्य आणि कीर्ती मिळवून त्याचा पुरेपूर भोग घेतला आहे. जीवत सकल जन्म फल पाये, अंत अमरपती सदन सिधाये. अस अनुमानी सोच परिहरहू, सहित समाज राजपुर करहू. जीवनामध्ये त्यांनी जन्म घेतल्याचे संपूर्ण फळ मिळविले आहे आणि शेवटी ते इंद्रलोकी गेले. असा विचार करून चिंता सोडून दे व परिवारासह अयोध्येचे राज्य कर. सुनी सुठी सहमेऊ राजकुमारू, पाके छत जणू लाग अंगारू. धीरज धरी भरी लेही उसासा, पापिनी सबही भाती कुलनासा. हे ऐकून राजकुमार भरताला मोठा धक्का बसला. जणू पिकलेल्या जखमेला विस्तवाचा चटका बसला. त्याने मन घट्ट करून मोठा उसासा टाकत म्हटले की, पापिनी, तू सर्व तऱ्हेने कुळाचा नाश केलास. जौपै कुरुची रही अति तोही, जनमत काहे न मारे मोही. पेड काटी तई पालऊसीच्या, मीन जियन नीती बारी उलीच्या. जर तुझी अशी दुष्ट इच्छा होती तर जन्म घेताच मला मारून का टाकले नाहीस? तू वृक्ष तोडून पानांना पाणी घातलेस, माशाने जिवंत राहावे म्हणून पाणी फेकून दिलेस, माझे हित करण्याऐवजी उलट अहित केलेस. हंस बंसू दशरथू जनकू राम लखन से भाई, जननी तू जननी भई विधी सन कछू न बसाई. मला सूर्यवंशासारखा वंश, दशरथांच्या सारखा पिता व राम लक्ष्मणासारखे भाऊ मिळाले, परंतु हे माते, मला जन्म देणारी आई तू झालीस. काय करणार? विधात्याच्या पुढे कुणाचे काही चालत नाही. जबते कुमती कुमत जी ठयऊ, खंड खंड होई रुधऊ न गयऊ. बर मागत मन भई नाही पीरा, गरी न जीह मुह परेऊ न कीरा. अग दुष्टे, जेव्हा तू हा दुष्ट विचार मनात पक्का केलास त्यावेळी तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का नाही झाले? वरदान मागताना तुझ्या मनात थोडे सुद्धा दुःख झाले नाही? तुझी जीभ गळून नाही पडली? तुझ्या तोंडात किडे का नाही पडले? भूप प्रतीती तोरी किन्नी, मरण काल विधी मती हरी लिन्नी. विधीहून नारी हृदय गती जानी, सकल कपट अवगुण खानी. राजांनी तुझ्यावर विश्वास कसा ठेवला? विधात्याने त्यांची बुद्धी मरतेवेळी हरण केली होती असे वाटते. स्त्रियांच्या मनातील चाल विधात्यालाच कळली नाही. तुझे हृदय पूर्णपणे कपट, पाप व अवगुण यांची खाण आहे. सरल सुशील धर्म रतराऊ, सो किमी जाने तीय सुभाऊ.
असको जीव जंतू जगमाही, जेही रघुनाथ प्राण प्रिय नाही. आणि राजा हे तर सरळ, सुशील व धर्मपरायण होते. त्यांना स्त्री स्वभाव कसा कळणार? अग, जगात असा कोणता प्राणी आहे की त्याला श्रीरामचंद्र प्राणांसारखे प्रिय नाहीत? भे अति अहित रामू तेऊ तोही, को तू अहसी सत्य कहू मोही. जो हसी सो हसी मुह मसी लाई, आखी ओट उठी बैठही जाई. ते श्रीरामही तुला वैऱ्यासारखे वाटले. तू कोण आहेस? मला खरे खरे सांग. तू जी कोण असशील ती आता आपले तोंड काळे करून माझ्या डोळ्यानाड निघून जा कशी. दो राम विरोधी हृदयते प्रगट किन्न विधी मोही, मो समान को पातकी बादी कहू कछू तोही. विधात्याने मला श्रीरामांना विरोध करणाऱ्या तुझ्यापासून उत्पन्न केले व मला श्रीरामाविरोधी ठरविले. माझ्यासारखा पापी दुसरा कोण आहे? मीच पापी आहे. मग विनाकारण मी तुला बोल का लावू? सुनी शत्रुघ्न मातू कुटिलाई, जरही गातरी सकछू न बसाई. तेही अवसर कुबरी तह आई, बसन विभूषण विविध बनाई. सुनी शत्रुघ्न मातू कुटिलाई, जरही गातरी सकछू न बसाई. तेही अवसर कुबरी तह आई, बसन विभूषण विविध बनाई. मातेचा दुष्टपणा ऐकून शत्रुघ्नाचे शरीर क्रोधाने पेटले होते, परंतु त्याचे काही चालत नव्हते. त्याच वेळी तऱ्हेतऱ्हेची वस्त्रे व अलंकार यांनी नटून कुबडी मंथरा तेथे आली. लखी रीस भरेऊ लखन रघु भाई, भरत अनल घृत आहुती पाई. हुमगी लात तक्की कुबर मारा, परी मुह भर मही करत पुकारा. तिला नटलेली पाहून लक्ष्मणाचा छोटा भाऊ शत्रुघ्न भडकला. जणू जळत्या आगीत तुपाची आहुती पडली. त्याने तिच्या कुबडावर जोराने लाथ मारली. ती ओरडत जमिनीवर तोंड घशी पडली. कुबर तुटेऊ फूट कपारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू. कुबर टूटेऊ फूट कपारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू. आह दयीय मै काह नसावा, करतनीक फलू अनईस पावा. तिचे कुबड मोडले, कपाळ फुटले, दात तुटले आणि तोंडातून रक्त वाहू लागले. ती विव्हळत म्हणाली, अरे देवा, चांगले करता मला वाईट फळ मिळाले. मी काय वाईट केले?